नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण अप्प्यासोबत खाण्यासाठी झटपट एक चटणीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। त्यानंतर इथे पाव कप ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, तुम्ही या जागी सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। 3 ते 4 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 टेबलस्पून दही टाकते आहे। तुमच्याकडे दही नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता किंवा अगदी थोडीशी यामध्ये चिंच टाकली तरी सुद्धा चालणार आहे। दही टाकलं आहे त्यामुळे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। जेवढं लागेल तेवढं पाणी यामध्ये टाकून आपल्याला ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची आहे। मी इथे अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे। बघा, चटणी जी आहे ती मी इथे अगदी बारीक वाटून घेतलेली आहे। चटणी आपली रेडी झालेली आहे। ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही ही ठेवू शकता। मी इथे थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। बघा, याची कन्सिस्टन्सी मी दाखवते आहे। इतपत ही मी पातळ ठेवलेली आहे। खूप जास्त पातळ केलेली नाही आहे किंवा खूप घट्ट सुद्धा केलेली नाही आहे। आता या चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी 1 ते 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल इथे छान गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान फुटायला लागली की 2 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे। 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि 2 ते 3 चिमूट यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे। आता हा जो तडका आहे हा आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे। या तडक्यामुळे चटणीची टेस्ट जी आहे ती दुप्पट होते। थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट अशी अप्प्यासोबत खाण्यासाठी ही चटणी आपली रेडी झालेली आहे। ही चटणी फक्त तुम्ही अप्प्यासोबतच नाही तर इडली, डोसा, उत्तपम यापैकी कशासोबतही खाऊ शकता। खायला खूप टेस्टी लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली तुम्हाला ही अप्प्याची चटणी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।